खूप दिवस झाले काही चमचमीत खाल्लं नव्हतं, तर म्हटलं चला आज आपण वांग्याचं भरीतच बनवूया. तर चला करूया आपण वांग्याचं भरीत. तर पहिले मी वांग्याला कट लावून घेतले. त्याच्यामध्ये मला लसूण टाकायचं म्हणून पहिलं मी वांग्याला कट लावून घेतले. माझ्या घरी वांगे नव्हते भरताचे, तरी पण मी मोठ्या मोठ्या साईजचे पाहून वांगे घेतले. त्यानंतर त्याला लावलं तेल. चारही बाजूने मी चांगलं तेल लावणार. सर्व वांग्यांना मी तेल लावून घेतलं. तेल लावल्यानंतर त्यामध्ये मी भरणार लसणाच्या पाकळ्या, कारण लसूण त्यामध्ये भरलं तर आपले दोन्ही काम एकाच वेळी होऊन जाते. लसूण पण चांगल्या प्रकारे भाजल्या जाते. त्यानंतर मी टमाटरला पण त्याच पद्धतीने भाजून घेणार. इथे चालू आहे वांगा भाजण्याची प्रोसेसर. वांगा आणि टमाटर याला दोघांना मी चांगल्या पद्धतीने इथे भाजून घेणार. काळं होतपर्यंत मी त्याला चांगलं भाजून घेणार, म्हणजे आतपर्यंत ते शिजलं पाहिजे म्हणून थोडं डार्क होतपर्यंत भाजणार. हे झाले आपले टमाटर आणि वांगे भाजून. त्यानंतर मी त्याला मी वरून शिलून घेतले, म्हणजे वरचे जे काही काळावाला पार्ट आहे ते सगळं काढून घेतलं. एका भांड्यामध्ये त्याला घेतलं. त्यानंतर त्याला मी चांगलं ठेचून घेतलं, कारण त्याची बारीक मला पेस्ट करायची होती. मिक्सरमध्ये मी लावू शकत नव्हती, कारण ते पूर्ण पेस्ट झाले असते, म्हणून मी हातानेच त्याला बारीक केलं. त्यानंतर घेतलं कढईमध्ये तेल. तेलात टाकले जिरं चांगलं फुटेपर्यंत मी त्याला गरम करेल. जिरा चांगला त्यानंतर फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलाय कांदा हलकासाच मी फ्राय होऊ देईल. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले मी हळद आणि चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर मी टाकलाय भरताचा मसाला. चांगला खालून वरतून परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टाकलंय सांबार. अशी आहे आपली सिंपल रेसिपी. नक्की ट्राय करा.